अगं काय झालं काय झालं? अहो यो कापूस कापूस आहे सगळी सरकी वाकून गेली ना. हाव ना. कोणतं वाण असन बाई सोनूच पप्पा. अगं पाय ना काय बदा 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 काय रे याला सोनूची मम्मी. आणि बोंड बी पहा केवढाले मोठाले. आणि शेंड्या लोक काय रे? हाव ना. 100 कायऱ्या लागले झाडायला. अहो म्हणूनच हे झाड पहा ना कसं वाकून गेलं. आणि शेंड्याचं बोंड बी पाय ना तू किती ठोक्कर रे. बापा 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 नक्कीच 5-25 क्विंटल एकरी कापूस होतो यायला. तर मंडळी हे टिएरा ॲग्रोटेक लिमिटेडचं 9135 हे वाण आहे. तुम्ही आतापर्यंत ब्रह्मा हे वाण लावत आलेले आणि लय शेतकऱ्यांची पसंती आहे अजून बी ब्रह्मा वाणाला. पण मागच्या 2-3 वर्षापासून या टिएरा ॲग्रोटेक लिमिटेडनं एक नवीन वाण बाजारात आणलेलं आहे 9135. हे एक झाड पाहून घ्या तुम्ही. याला 115 बोंड आहे आणि इथं सरासरी 100 बोंड प्रत्येक झाडाला आहे. मोठा आणि वजनदार बोंड आहे. वेचणीला अतिशय सोपा कापूस आहे. तर पानावर लव असलेलं वाण आहे. त्यामुळं मावा तुडतुडे थ्रिप्स या रसशोषक किडीसाठी प्रतिकारक क्षम वाण आहे. 5 पाकळीचे जास्तीत जास्त बोंड मिळतील तुम्हाला आणि 42 ते 45 बिया एका बोंडामध्ये मिळतील तुम्हाला. म्हणजे जर बिया जास्त असल्या कापसामध्ये तर तो कापूस वजनदार असतो. आता मी तुम्हाला वजन करून दाखवणार आहे. सोन्या झिरो दाखवू. हा दिसला. 4 बोंड घेणार आहे आपण. आम्ही जास्त खालचे बी नाही घेतले आणि जास्त वरचे बी नाही घेतले. मधल्या फांदीचे काढले. तो याचायला अतिशय सोपा कापूस आहे. यासनारनी बायाला बिलकुल काटाळा यायचं काम नाही. तर हे भरलं पहा 31 ग्राम आणि कळकळ ऊन आहे बरं का. वल्ल गिल्ल नाही बोंड. तर 31/30/4 किती झाले रे? 8. हा 7 ते 8 ग्रॅमच्या मध्ये बोंडाचं वजन आहे सरासरी वजन. याला असे साखळी पद्धतीनं बोंड लागते. तर तुम्ही बघू शकता या झाडाला बुडापासून शेंड्यापर्यंत बोंड आहे. आणि तुम्हाला एक फांदी दाखवू तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 बोंड लागलेले. याला बी बघा 5 आहे. याला बी बघा 4 आहे. 5-6 बोंड प्रत्येक फांदीला आहे आणि बोंड वजनदार. शेतकऱ्याचं नाव आहे पहा बालाजी मुकुंदराव पाटील पिसे. यांच्या शेतात उभे आहे. मागच्या वर्षी त्यांचे 2 पुढे होते. यंदा 6 पुढे. का लावलं त्यांनी? कारण उत्पन्न जास्त येतंय. याचायला कापूस सोपा आहे. रस शोषक किडीला हे प्रतिकारक क्षम वाण असल्यामुळं औषधाचा खर्च कमी आहे. सगळे झाड सारखेच आहे. पहा आता हे झाड इकडं पहा सगळीकडे पहा जिकडे वाटलं तिकडं पहा. 9135 नाव ध्यानात ठेवा. सोनूच पप्पा बाहेरचेच नाही पूर्ण आतमधले पण झाड बघा कसे वाकलेले. कैऱ्यानी एक ना एक झाड वाकलेलंच आहे. बघा आता हे शेंड्यातच 5-25 काय रे. नाव ठेवायला कुठं जागा नाही. टेराचं 9135 हे वाण. शेतकऱ्यांची शान. शेतकऱ्यांची शान.